भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. आजच्या या सभेसाठी आवर्जून उपस्थित आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले माझे विधानसभेतले सहकारी, महायुतीचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते, दक्षिण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संगापाजी किरके साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पक्ष, मनसे, राष्ट्रवादी सर्व पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित या परिसरातील मतदार बंधू आणि भगिनींनो, मळशिदने बऱ्यापैकी आपल्याला काय आपण केलेलं आहे आणि मतदान कशाला करायचं हे सर्व सविस्तर सांगितलेलं. मी त्यासाठी आज आलेलो नाही. थोडं बहुत जात जाता MIDC बाबत बोलावं म्हणलं होतं, पण तो पण विषय त्यांनी घेतलेला आहे. हरकत नाही, परत कधी तर आपण चर्चा करू. पण बोलता बोलता ओघात झालं तर झालं. मी आलोय कशासाठी, मागच्या आठवड्यात या देशाचे पंतप्रधान सोलापूरला आले होते, माहिती आहे? आपण आला होता. मोदी साहेबांनी काय सांगितलं आपल्याला? मोदी साहेबांनी आपल्या सर्वांना सांगितलं, जे जे महत्वाचं विसरलात असं माझं मत आहे. सांगतो मी पण काय आलो सांगतो. कारण काही निवडक लोक आले असतील, कार्यकर्ते आले असतील, बाकी सर्वांना येणं शक्य नव्हतं आणि आलेले नव्हते. आणि मोदी साहेबांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की मी इथपर्यंत येऊ शकतो, सोलापूरपर्यंत. तुम्ही तुमच्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्याला सांगितलंय की तुम्ही तुमच्या गावाकडे जावा, मतदारसंघात जावा आणि माझा नमस्कार सांगा म्हटले. मी तुम्हा सर्वांना माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा नमस्कार सांगतो. एवढ्यावर तुमचं माझं काम संपलं नाही. माझं काम संपलं आजचं. आज मी काय केलं, तुम्हा सर्वांना माननीय मोदी साहेबांचा नमस्कार सांगितला. आणि मोदी साहेबांचा नमस्कार, आता मी परत घराघरापर्यंत जाऊ शकत नाही. माझी आपणाला विनंती आहे की हा नमस्कार या तालुक्यातील जे नागरिक माननीय मोदी साहेबांच्या पदाचा, पंतप्रधान पदाचा, भारत सरकारचा जे लाभ घेतलेले आहेत, वैयक्तिक लाभ असो, सार्वजनिक लाभ असो, ज्या ज्या नागरिकांनी लाभ घेतलेला आहे त्यांना जाऊन एवढंच सांगा, तुमच्या एका मतानं एवढं परिवर्तन झालंय, तुमच्या एका मताची उतराई करण्याचा प्रयत्न केलाय, वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक असो. आणि त्यांना फक्त सांगा, तुमची जे 2014ला तुम्ही एक मत दिलं त्याचा फक्त आता तुम्हाला इथपर्यंत दिलेला आहे. आणि त्याचा काय सांगतात त्यांनी, आता फक्त काहीतरी असं काही, मला पुढचं म्हणताच येईना. आता फक्त ट्रेलर आहे. 2014ला जे एक मत दिलं होतं ते 10 वर्षातला झालेलं काम म्हणजे ट्रेलर आहे. आता काय, आता पिक्चर बाकी आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की ज्यांनी लाभ घेतलेला आहे या ठिकाणी, माझ्या अंदाजानं बहुतेक सर्वांनी लाभ घेतलाय ना सर्वांनी. म्हणजे एक मताचा फायदा सगळ्यांना झाला. माझा तर दावा आहे, आपल्याला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये चायनामध्ये कसं चाललेलं होतं, JCPनं त्या काय करत होते, माणसं
काय दयनीय अवस्था होती चायनाची त्यावेळेस आपण सगळं बघितलं आणि आपल्याकडे ती लागू झाली आणि आपल्या घरातला आपल्या शेजारचा कोरोना बाधित माणूस झाला की आपल्या मनात काय व्हायचं? खरं खरं बोलू आपण, काय मनात यायचं आपल्या?